नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय असते हे समजून घेणार आहे. सर्वात प्रथम आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधला फरक समजून घेणार आहे. जसं की आपण म्हणतो की मी खेळत होती, मी बोलत होती, मी जेवत होती, मी टी व्ही बघत होती. हे सर्व सेंटेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्सचे आहे. पण जेव्हा आपल्याला म्हणायचं असते की मी सकाळपासून खेळत होती, मी सकाळपासून टी व्ही बघत होती, असं म्हणजे की जसं आपण वेळेपासून काहीतरी काम करत होतो असं म्हणायचं असते. वेळेचा जो शब्द येतो त्यात, तेव्हा आपण ते सेंटेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवतो. चला तर हे उदाहरणातून सुद्धा समजून घेऊया. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला सुद्धा 4 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे. त्यातला सर्वात प्रथम टाईप अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे सकारात्मक वाक्य. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. सेन्स आहे वेळेपासून करत होती. सिन्स किंवा फॉर या शब्दाचा उपयोग वेळेपासूनसाठी केला आहे. फर्स्ट एक्झाम्पल, ही वॉज प्लेइंग म्हणजे तो खेळत होता. सेकंड, ही हॅड बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. सेन्स आहे वेळेपासून करत होता म्हणजे तो सकाळपासून खेळत होता. जसे की फर्स्ट एक्झाम्पलमध्ये म्हटलं आहे की तो खेळत होता, काहीतरी काम करत होता. पण जेव्हा आपल्याला म्हणायचं आहे की तो सकाळपासून खेळत होता, वेळेपासून तो ते काम करत होता असं जेव्हा म्हणायचं आहे, तेव्हा आपण ते सेंटेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवतो. आणि फॉर्म्युलामध्ये असा बदल होतो की वॉज प्लस V4 न लिहिता हॅड बीन प्लस V4 असं लिहिलं जाते. सेकंड एक्झाम्पल, शी वॉज स्टडिंग म्हणजे ती अभ्यास करत होती. सेकंड, शी हॅड बीन स्टडिंग फॉर 5 hours. सेन्स आहे वेळेपासून करत होती म्हणजे ती 5 घंटापासून अभ्यास करत होती. इथे सुद्धा फर्स्ट सेंटेन्समध्ये ती अभ्यास करत होती म्हटलं आणि तेच काम जेव्हा आपल्याला म्हणायचं होतं की ती 5 घंटापासून अभ्यास करत होती, वेळेपासून असं म्हणायचं होतं, तेव्हा आपण ते सेंटेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवलं आहे. थर्ड एक्झाम्पल, वी वेअर सर्चिंग निशा म्हणजे आम्ही निशाला शोधत होतो. सेकंड, वी हॅड बीन सर्चिंग निशा सिन्स आफ्टरनून. सेन्स आहे वेळेपासून करत होतो म्हणजे आम्ही दुपारपासून निशाला शोधत होतो. इथे सुद्धा फर्स्ट सेंटेन्समध्ये काहीतरी काम करत होतो आणि तेच जेव्हा काही वेळेपासून करत होतो असं म्हणायचं होतं, तेव्हा आपण ते पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवला आहे. फोर्थ एक्झाम्पल, दे वेअर प्रिपेअरिंग फॉर एक्झाम म्हणजे ते परीक्षेची तयारी करत होते. सेकंड, दे हॅड बीन प्रिपेअरिंग फॉर एक्झाम सिन्स लास्ट इयर. सेन्स आहे वेळेपासून करत होते म्हणजे ते मागील वर्षापासून परीक्षेची तयारी करत होते. इथे सुद्धा फर्स्ट सेंटेन्समध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे म्हणजे ते काहीतरी काम करत होते आणि जेव्हा म्हणायचं होतं की ते काही वेळापासून ते काम करत होते, तेव्हा आपण ते पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवलं आहे. सेकंड टाईप बघूया पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा. ते आहे निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड नॉट बीन प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. सेन्स आहे वेळेपासून करत नाही होती. फर्स्ट एक्झाम्पल, ही हॅड नॉट बीन प्रॅक्टिसिंग सिन्स लास्ट मंथ. सेन्स आहे वेळेपासून करत नाही होते म्हणजे ते मागील महिन्यापासून सराव नाही करत होते. इथे सुद्धा काही वेळापासून ते काम करत नाही होते असं म्हणायचं होतं, म्हणून पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवलं आहे. सेकंड एक्झाम्पल, आशू हॅड नॉट बीन स्टडिंग सिन्स
यस्टरडे. सेन्स आहे वेळेपासून करत नाही होती, म्हणजे आशू कालपासून अभ्यास नाही करत होती. इथे सुद्धा ते काम काही वेळापासून करत नाही होती असं म्हणायचं होतं, म्हणून ते पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवला आहे. थर्ड एक्झाम्पल, दे हॅड नॉट बीन गोइंग टू ग्राउंड फॉर 2 days. सेन्स आहे वेळेपासून करत नाही होते, म्हणजे ते 2 दिवसापासून मैदानात जात होते. इथे सुद्धा ते काम काही वेळापासून करत नाही होते, म्हणून पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवलं आहे. फोर्थ एक्झाम्पल, राम हॅड नॉट बीन टॉकिंग टू एनीवन सिन्स यस्टरडे. सेन्स आहे वेळेपासून करत नाही होता, म्हणजे राम कालपासून कोणाच सोबत बोलत नाही होता. फिफ्थ एक्झाम्पल, आय हॅड नॉट बीन प्लेइंग क्रिकेट फॉर इयर्स. सेन्स आहे वेळेपासून करत नाही होतो, म्हणजे मी 10 वर्षापासून क्रिकेट खेळत नाही होतो. इथे सुद्धा ते काम काही वेळापासून करत नाही होते असं म्हणायचं आहे, म्हणून ते पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आलं आहे. सिक्स्थ एक्झाम्पल, आय हॅड नॉट बीन इटिंग राईस सिन्स लास्ट इयर. सेन्स आहे वेळेपासून करत नाही होती, म्हणजे मी मागील वर्षापासून भात नाही खात होती. थर्ड टाईप बघूया पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. फॉर्म्युला, WH वर्ड म्हणजे व्हॉट, वेअर, हाऊ, विच. WH वर्ड प्लस हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम क्वेश्चन मार्क. सेन्स आहे वेळेपासून करत होती क्वेश्चन मार्क. सेकंड फॉर्म्युला, ज्यात WH वर्ड काढून रिमेनिंग फॉर्म्युला सेम आहे पण मिनिंग चेंज होतो. हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. सेन्स आहे वेळेपासून करत होती का. फर्स्ट एक्झाम्पल, वाय हॅड ही बीन इग्नोरिंग मी सिन्स यस्टरडे. सेन्स आहे वेळेपासून करत होती, म्हणजे तो कालपासून माझ्याकडे दुर्लक्ष का करत होता. आहे झालं आहे तिथे होतं. सेकंड एक्झाम्पल, वाय हॅड यू बीन सायकलिंग सिन्स मॉर्निंग. सेन्स आहे वेळेपासून करत होता, म्हणजे तू सकाळपासून सायकल का चालवत होता. इथे सुद्धा काही वेळापासून ते काम का करत होता असं विचारायचं आहे, म्हणून ते पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आलं आहे. थर्ड एक्झाम्पल, व्हॉट हॅड ही बीन डुईंग सिन्स यस्टरडे. सेन्स आहे वेळेपासून करत होता, म्हणजे तो कालपासून काय करत होता. फोर्थ एक्झाम्पल, वेअर हॅड दे बीन प्रॅक्टिसिंग सिन्स 2 days. सेन्स आहे वेळेपासून करत होते क्वेश्चन मार्क, म्हणजे ते 2 दिवसापासून कोठे सराव करत होते. इथे सुद्धा काही वेळापासून ते काम करत होते असं म्हणायचं होतं, म्हणून हे पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आलं आहे. फिफ्थ एक्झाम्पल, हॅड ही बीन गोइंग टू जिम सिन्स चाइल्डहूड. सेन्स आहे वेळेपासून करत होता का, म्हणजे तो लहानपणापासून जिमला जात होता का. इथे सुद्धा ते काम काही वेळापासून करत होता का असं विचारायचं होतं, म्हणून पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आलं आहे. सिक्स्थ एक्झाम्पल, हॅड ही प्लेइंग क्रिकेट फॉर 4 years. सेन्स आहे वेळेपासून करत होता का, म्हणजे तो 4 वर्षापासून क्रिकेट खेळत होता का.
थर्ड टाईप बघूया, निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य. फर्स्ट फॉर्म्युला, WH वर्ड प्लस हॅड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. सेन्स आहे वेळेपासून करत नाही होती. सेकंड फॉर्म्युला जिथे WH वर्ड काढून रिमेनिंग फॉर्म्युला सेम आहे. हॅड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. सेन्स आहे वेळेपासून करत नाही होती का. एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, वाय हॅड ही नॉट बीन स्टडिंग सिन्स येस्टरडे. सेन्स आहे वेळेपासून करत नाही होती म्हणजे तो 2 दिवसापासून अभ्यास का नाही करत होता. इथे सुद्धा वेळेपासून ते काम का नाही करत होता असं विचारायचं आहे, म्हणून ते पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आलं आहे. सेकंड एक्झाम्पल, व्हॉट हॅड ही नॉट बीन डुईंग सिन्स येस्टरडे. सेन्स आहे वेळेपासून करत नाही होता म्हणजे तो कालपासून काय नाही करत होता. थर्ड एक्झाम्पल, वाय हॅड दे नॉट बीन प्रॅक्टिसिंग सिन्स 2 days. डे झाला आहे तिथे डेज आहे, सॉरी फॉर मिस्टेक. सेन्स आहे वेळेपासून करत नाही होते म्हणजे ते 2 दिवसापासून सराव का नाही करत होते. फोर्थ एक्झाम्पल, वाय हॅड राम नॉट बीन टॉकिंग टू यू फॉर 2 days. सेन्स आहे वेळेपासून करत होता म्हणजे राम 2 दिवसापासून तुझ्यासोबत का नाही बोलत होता. फिफ्थ एक्झाम्पल, हॅड ही नॉट बीन प्लेइंग विथ यू सिन्स लास्ट वीक. सेन्स आहे वेळेपासून करत नाही होते का म्हणजे ते मागील हप्त्यापासून खेळत नाही होते का. सिक्स्थ एक्झाम्पल, हॅड ही नॉट बीन गोईंग टू जिम फॉर 5 days. सेन्स आहे वेळेपासून करत नाही होते का म्हणजे तो 5 दिवसापासून जिमला जात नाही होता का. इथे सुद्धा काही वेळापासून ते काम करत नाही होता का असं विचारायचं होतं, म्हणून पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आलं आहे. याच्या नोट्स पाहिजे असेल तुम्हाला तर डिस्क्रिप्शनमध्ये नोट्सच्या पुढे लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून नोट्स वाचू शकता. आणि बाकीचे व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लेलिस्टची सुद्धा लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद.